जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील ब्राह्मण सभेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार चालू वर्ष सामाजिक व सांस्कृतिक व वस्त्र निर्मिती क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल श्रीकांत प्रभुदेसाई यांना जाहीर करण्यात आला। तर श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार या पुरस्कारासाठी तुषार कुलकर्णी, आदित्य रुईकर, श्रीमती वर्धा उपाध्याय व सौ मिनल कुलकर्णी या उद्योजक, साहित्य, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणार आहे। आणि आध्यात्मिक क्षेत्रातील वेदोनारायण पुरस्कार वेदमूर्ती गोपाळ विष्णू वडेर यांना आणि सेवाभावी संस्था पुरस्कार माणुसकी फाउंडेशन इचलकरंजी यांना प्रदान करण्यात येतो। शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक पुण्यदिनी या पुरस्कारांचं मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे। यावेळी विविध क्षेत्रातील ब्राह्मण जाती बांधवांचा विशेष गौरव व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव आयोजित केला आणि कला, क्रीडा, आरोग्य व आध्यात्मिक योग क्षेत्रात राज्य व राष्ट्र स्तरावर विशेष पुरस्कार प्राप्त गुणीजनांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बंडोपंत जोशी यांनी दिली। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।